Hello students, in last video we studied the development of embryo in topic reproduction in lower and higher plants. Now in this video we will study the next point, that is seed and fruit development. Student, seeds and fruits are developed by sexual reproduction process after pollination of flower. Pollination means paragibhavan, transfer of pollen grains from anther of one flower to stigma of another flower of a same or different plants. Then this development is started after fertilization. Fertilization means union of male and female gamete, ज्याला आपण फलन असं म्हणतो. जेव्हा फलन होतं त्याच्यानंतर ह्या सीड्स आणि फ्रूट डेव्हलपमेंट होत असते. हाऊ कशी होते बघा. आफ्टर फर्टिलायझेशन द फ्लोरल पार्ट्स लाईक सेपल, पेटल्स, देन स्टामेन्स अँड स्टाईल अँड स्टिग्मा ऑफ कार्पेल आर फॉल्स डाऊन and ovary becomes closed, then ovary is converted into fruit and ovules are converted into seed. फर्टिलायझेशन झाल्यानंतर फुलामधील कॅलिक्स असेल, करोला असेल, त्यानंतर स्टामेन्स असतील आणि कार्पेलचा स्टिग्मा आणि स्टाईल हे जे भाग आहेत हे सर्व गळून पडतात. ओव्हरी फक्त शिल्लक राहते, ती ओव्हरी एनक्लोज होते, बंद होते आणि ओव्हरीचं रूपांतर फ्रूट फळामध्ये होतं आणि ओव्ह्यूलचं रूपांतर सीड्स मध्ये होत असतं. आपण जनरली प्लांट्स वरती बघत असतो, जेव्हा फूल तयार होतं ते फूल गळून पडतं आणि त्या फुलाच्या पाठीमागं ओव्हरी पासून फ्रूट तयार झालेलं असतं. म्हणजे या ठिकाणी द सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट इज स्टार्टेड बाय फर्टिलायझेशन. देन these plants produce offspring or a new organism by formation of seed. आणि ह्या फळांमध्ये ज्या सीड्स तयार होतात त्याच्यापासून नवीन प्लांट्स तयार केले जातात. देन व्हॉट इज मीन बाय सीड. आता आपण ह्याची सीडची डेफिनेशन काय सांगू शकतो. द रिप्रोडक्टिव्ह युनिट, पुनरुत्पादनीय घटक, डेव्हलप्ड फ्रॉम फर्टिलाइज्ड मॅच्युअर ओव्ह्यूल. कुणापासून युनिट हे तयार झालेलं आहे तर फर्टिलाइज्ड म्हणजे फर्टिलायझेशन झालेला मॅच्युअर परिपक्व ओव्ह्यूल. रिप्रोडक्टिव्ह युनिट डेव्हलप्ड फ्रॉम फर्टिलाइज्ड मॅच्युअर ओव्ह्यूल इज कॉल्ड अ सीड. जो पुनरुत्पादनीय घटक फलन झालेल्या परिपक्व ओव्ह्यूल पासून तयार होतो त्याला सीड असं म्हटलं जातं. देन the integument of fertilized ovule produce a seed coat of a mature seed. We studied the structure of anatropous ovule. बघा, ओव्ह्यूल पासून सीड तयार होतात, त्यामुळे ओव्ह्यूलचे जे भाग आहेत त्याचं रूपांतर कशामध्ये होतं आणि कसे ते भाग पुढे डेव्हलप होतात ते आपल्याला इथं बघायला मिळतं. इंटेग्युमेंट्स आर कव्हरिंग ऑफ ओव्ह्यूल. देर आर टू टाइप्स ऑफ इंटेग्युमेंट, आउटर इंटेग्युमेंट अँड इनर इंटेग्युमेंट. And these integuments of fertilized ovule produces a seed coat of mature seed. Then what is mean by seed coat? The covering of seed is called as a seed coat. ज्याला आपण बीजावरण असं म्हणतो. सीडला, बीला जे वर कव्हर असतं, कवच असतं त्याला सीड कोट असं म्हटलं जातं. And sometimes there are two types of covering. Seed consist of two types of covering. One, testa. इट इज अ आउटर सीड कोट. बाहेरच्या बाजूला जे आवरण आहे त्याला टेस्टा असं म्हटलं जातं. अँड इनर सीड कोट इज कॉल्ड ॲज अ टेगमेन. जे आतलं सीड कोट आहे त्याला टेगमेन असं म्हटलं जातं. द इनर टेगमेन इज अ थिन अँड मेम्ब्रेनस. इनर टेगमेन जे आहे ते त्या ठिकाणी थिन, पातळ असतं, मेम्ब्रेनस असतं. अँड बोथ आर प्रोड्युस्ड बाय integuments. Then nucellus is present in ovule. The nucellus is a diploid parenchymatous tissue. Nucellus is made up of diploid parenchymatous tissue, and in some genera these nucellus persist or remains in the ovule, and that is called as a perisperm.
काही प्लांटमध्ये ओव्ह्यूलमध्ये असणाऱ्या न्यूसेलस टिश्यू ह्या तशाच राहतात, शिल्लक राहतात, त्याला पेरिस्पर्म असं म्हटलं जातं. न्यूसेलस इन ओव्ह्यूल रिमेन्स or persist is called a perisperm, and their examples are black pepper and beet. Then next point is types of seed. There are main two types of seeds. One, endospermic seed, or it is called as a albuminous seed. Endospermic seed नाच albuminous seed असं म्हटलं जातं. Then second type is non-endospermic seed, which is also called as a X-albuminous seed. Non-endospermic seed ला X-albuminous seed असं म्हटलं जातं. We will study one by one. First we are going to see the first type, that is endospermic or albuminous seed. Students, endospermic means it consists of endosperm. एंडोस्पर्मिक सीड या नावामध्येच आपल्याला याचा अर्थ समजतो. एंडोस्पर्मिक सीड मीन्स दॅट सीड कन्सिस्ट एंडोस्पर्म. आता याची डेफिनेशन कशी तयार होते बघा. व्हेन फूड स्टोअर्स इन एंडोस्पर्म अँड पार्शली युज्ड इन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. बघा, फूड हे कुठं स्टोअर केलं होतं? एंडोस्पर्म मध्ये होतं. मोनोकॉट प्लांट मध्ये फूड एंडोस्पर्म मध्ये स्टोअर केलं जातं. काही डायकॉट प्लांट मध्ये सुद्धा फूड एंडोस्पर्म मध्ये स्टोअर केलं जातं. अँड सम पार्ट ऑफ फूड इज युज्ड इन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आपण एम्ब्रियो डेव्हलपमेंट मध्ये बघितलं, त्या ठिकाणी सस्पेन्सर एम्ब्रियोला एंडोस्पर्म मध्ये पुश करतो डेव्हलपमेंटसाठी, आणि तिथं एंडोस्पर्म पासून त्याला प्रॉपर न्यूट्रिशन मिळत असतो. मग या ठिकाणी ह्या डेव्हलपमेंट मध्ये एम्ब्रियो एंडोस्पर्म मधलं सर्व अन्न वापरत नाही, त्याच्यामधला काही भाग वापरतो. सो एंडोस्पर्म रिमेन्स अँड फील लार्ज पार्ट ऑफ सीड. सर्व अन्नद्रव्य वापरलं न गेल्यामुळं एंडोस्पर्म शिल्लक राहतो आणि सीडचा मोठा पार्ट व्यापतो. तेव्हा त्या सीडला एंडोस्पर्मिक सीड असं म्हटलं जातं. बघा, व्हेन फूड स्टोअर्स इन एंडोस्पर्म अँड पार्शियली युज्ड इन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, सो एंडोस्पर्म रिमेन्स अँड फील लार्ज पार्ट ऑफ सीड. Such seeds are called as a endospermic seed. In other words, the seed which consists endosperm is called as a endospermic seed. ज्या बियांमध्ये एंडोस्पर्म आहे त्यांना एंडोस्पर्मिक सीड असं म्हटलं जातं. Then their examples are castor, coconut and maize. This endosperm is present in some dicot and also monocot plant. Castor is a dicot plant. Castor म्हणजे एरंड, हे द्विदल डायकॉट प्लांट आहे. कोकोनट, मेज, जवार, व्हीट, राईस, these are monocot plants which consist of endosperm. Then it is a diagram of endospermic seed. It is a maize seed. Maize म्हणजे मका, monocot plant आहे. And it consists of endosperm. It is a endosperm which stores a food material. Then second type of seed is non-endospermic seed. Here non means no or absent. Endospermic means endosperm. याच्या नावावरून आपल्याला अर्थ काय समजतो? The seeds which do not consist endosperm is called as a non-endospermic seed. ज्या बियांमध्ये एंडोस्पर्म नाही त्यांना नॉन एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतात. मग आता याच्यामध्ये एंडोस्पर्म का नाही? याच्यामध्ये एंडोस्पर्म का नाही तर बघा, याच्यामध्ये डेफिनेशन कशी तयार होते. व्हेन एम्ब्रियो इन अ सीड ऍब्सॉर्ब्स और यूज रिझर्व फूड मटेरियल फ्रॉम एंडोस्पर्म कम्प्लिटली. मगाशी आपण काय म्हटलं, ज्या वेळेला एम्ब्रियो डेव्हलपमेंट होत असते तेव्हा एम्ब्रियो काही भाग अन्नाचा वापरतो, आणि इथं काय होतं,
embryo use complete food material present in endosperm. एंडोस्पर्म मध्ये जे अन्नद्रव्य आहे ते सगळंच या ठिकाणी हा एम्ब्रियो वापरतो ड्युरिंग डेव्हलपमेंटल स्टेज. सो एंडोस्पर्म डिसअपियर्स, एंडोस्पर्म नष्ट होतो. सच सीड्स आर कॉल्ड ॲज अ नॉन एंडोस्पर्मिक सीड्स, मीन्स एंडोस्पर्म इज ॲबसेंट. इथं एंडोस्पर्म ॲबसेंट असतो. सी अगेन, व्हेन embryo in a seed absorbs or use reserve food from endosperm completely during developmental stage. So endosperm disappear. Such seeds called as non-endospermic seed. And their examples are pea. Pea म्हणजे वाटाणा, bean घेवडा, and another examples are soyabean, gram, groundnut, etc. It is a diagram of non-endospermic seed. In this non-endospermic seed, endosperm is absent and food stored in a cotyledon. एंडोस्पर्म नाही, मग अन्नद्रव्याचा साठा कुठे होतो याच्यामध्ये, तर कॉटिलिडॉन्स मध्ये होत असतो. And this non-endospermic seed present in a dicot plant which consists of 2 cotyledons. In some non-endospermic seed, food stored in a cotyledon. डाळींमध्ये अन्नद्रव्याचा साठा होतो. And in some cotyledons are first photosynthetic organ. म्हणजे जोपर्यंत वनस्पतीला पहिलं पान फोटोसिंथेसिस साठी तयार होत नाही तोपर्यंत एम्ब्रियो कॉटिलिडॉन मध्ये असलेला अन्नद्रव्याचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कॉटिलिडॉन्स आर फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन. देन मायक्रोपाइल प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्मॉल पोर इन अ सीड कोट. पोर म्हणजे छिद्र. मायक्रोपाइल जो आहे तो छिद्राच्या फॉर्म मध्ये सीड कोटला तयार झालेला असतो. कशासाठी मायक्रोपाइल असतं? टू अलाव एंट्री ऑफ वॉटर अँड ऑक्सिजन ड्युरिंग सोकिंग. सोकिंग म्हणजे भिजवणे. जेव्हा सीड भिजवल्या जातात तेव्हा त्या वॉटर ऍब्सॉर्ब करत असतात आणि वॉटर ऍब्सॉर्ब करण्यासाठी, ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करून घेण्यासाठी त्याला एक पोर शिल्लक राहतं. त्या पोरलाच मायक्रोपाइल असं म्हटलं जातं. किंवा हे मायक्रोपाइल पोरच्या फॉर्म मध्ये सीडकोटला शिल्लक राहतं आणि त्याच्यामधून पाण्याची आणि ऑक्सिजनची एंट्री सोकिंगच्या साठी त्या सीड मध्ये होत असते. देन नेक्स्ट पॉइंट इज डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट. Fruit is developed from ovary and it is produced after fertilization. कधी तयार होतं? After fertilization, zygote is produced. When male and female gamete fuse, it produces zygote and ovary is converted into fruit. आणि त्याच्यानंतर ओव्हरीचं रूपांतर फ्रूट फळामध्ये होत असतं. This fertilized ovary is called as a fruit. म्हणजे फलन झालेली ओव्हरी म्हणजेच फ्रूट, फळ होय. Then ovary wall develops into pericarp. जेव्हा ओव्हरीचं रूपांतर फळामध्ये होत असतं तेव्हा ओव्हरी वॉल म्हणजे ओव्हरीचं बाहेरचं कव्हर किंवा बाहेरचं आवरण आहे त्याचं रूपांतर पेरिकार्प मध्ये होत असतं. व्हॉट इज मीन बाय पेरिकार्प? द आउटर कव्हरिंग ऑफ फ्रूट इज कॉल्ड ॲज अ पेरिकार्प. त्या फ्रूटचं, फळाचं जे कव्हर आहे त्याला पेरिकार्प असं म्हटलं जातं. इन ड्राय फ्रूट पेरिकार्प इज अ सिंगल लेयर्ड. आता हा जो पेरिकार्प असतो तो हा पेरिकार्प कसा असतो? पेरिकार्प मे बी ड्राय और फ्लेशी. इट मे बी इडिबल और नॉन इडिबल. अँड इन ड्राय फ्रूट द पेरिकार्प इज अ सिंगल लेयर्ड. एकच लेयर या ठिकाणी असतो. बघा कसा असतो? इट इज अ एक्झाम्पल ऑफ अ ड्राय फ्रूट. इट इज पी फ्रूट. पी म्हणजे वाटाण्याची शेंग आहे. अँड इट इज अ एक्झाम्पल ऑफ ड्राय फ्रूट. कोरडं फळ आहे. बिकॉज ज्यूस इज ऍबसेंट. देन दिस इज अ पेरिकार्प.
हे बाहेरचं जे कव्हर किंवा साल आहे त्याला पेरिकार्प असं म्हणतात. आउटर कव्हरिंग ऑफ फ्रूट अँड इट इज डेव्हलप्ड फ्रॉम ओव्हरी वॉल. कशापासून तयार झाले? ओव्हरी वॉल पासून तयार झालेलं आहे. अँड इनसाइड फ्रूट सीड्स आर प्रेझेंट. आणि त्याच्या आत काय आहे? त्या ठिकाणी सीड्स तयार झालेल्या आहेत. देन इन अ फ्लेशी फ्रूट पेरिकार्प इज अ 3 layered. फ्लेशी फ्रूट मीन्स द फ्रूट विच कन्सिस्ट ज्यूस ऑर पल्प. रसाळ फळं जी आहेत त्याला फ्लेशी फ्रूट असं म्हटलं जातं. अँड इन दॅट फ्रूट द पेरिकार्प इज अ 3 layered. पेरिकार्प ह्या 3 लेअर मध्ये 3 आवरणामध्ये विभागला गेलेला आहे. अँड दे आर इपिकार्प, मेसोकार्प अँड एंडोकार्प. देअर एक्झाम्पल इज मँगो. लुक ॲट डायग्रॅम. बघा ह्या डायग्रॅम मध्ये इट इज अ आउटर कव्हरिंग ऑफ फ्रूट विच इज कॉल्ड ॲज अ इपिकार्प, ज्याला आपण साल असं म्हणतो. मेसोकार्प म्हणजे मिडल इडिबल पार्ट ऑफ फ्रूट इज कॉल्ड ॲज अ मेसोकार्प. पल्प और ज्यूस ऑफ अ फ्रूट, ज्याला आपण गाभा असं म्हणतो. देन एंडोकार्प इनर पार्ट ऑफ फ्रूट इज कॉल्ड ॲज अ एंडोकार्प. बीच्या लगतचा फळाचा जो आतला भाग आहे, कठीण कोईचा जो भाग असतो त्याला एंडोकार्प असं म्हटलं जातं. इपिकार्प, मेसोकार्प अँड एंडोकार्प टुगेदर कॉल्ड ॲज अ पेरिकार्प. अँड सीड इज प्रेझेंट इनसाइड द फ्रूट. आणि त्याच्या आत या ठिकाणी सीड असते. 1 or many seeds are present in the fruit. काही फळांमध्ये एक सिंगल सीड असते तर काही फळांमध्ये अनेक बिया तयार झालेल्या असतात. याचे एक्झाम्पल आहे मँगो, कोकोनट एक्सेट्रा. देन नेक्स्ट पॉइंट इज डॉर्मन्सी ऑफ सीड. डॉर्मन्सी म्हणजे सुप्तावस्था. डॉर्मन्सी म्हणजे सुप्तावस्था. जेव्हा बी रुजत नाही, सुप्त अवस्थेमध्ये असते तेव्हा त्याला डॉर्मन्सी असं म्हटलं जातं. बघा डेफिनेशन काय आहे? इनॅबिलिटी. इनॅबिलिटी म्हणजे क्षमता नसणं. इनॅबिलिटी ऑफ सीड टू जर्मिनेट. जर्मिनेट म्हणजे रुजणं. इव्हन अंडर फेवरेबल कंडिशन. फेवरेबल अनुकूल परिस्थिती इज कॉल्ड ॲज अ डॉर्मन्सी. इनॅबिलिटी ऑफ सीड टू जर्मिनेट इव्हन अंडर फेवरेबल कंडिशन इज कॉल्ड अ डॉर्मन्सी. म्हणजे अनुकूल वातावरण असूनही जेव्हा बी रुजत नाही तेव्हा त्याला सुप्तावस्था किंवा डॉर्मन्सी असं म्हटलं जातं. देन अनदर डेफिनेशन इज स्ट्रक्चरल ऑर फिजियोलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम. स्ट्रक्चरल ऑर फिजियोलॉजिकल adaptive mechanism for survival of seed is called a dormancy of a seed. म्हणजे त्या सीड मध्ये काही स्ट्रक्चरल आणि फिजियोलॉजिकल चेंजेस झालेले असतात, ॲडॅप्टेशन्स झालेले असतात. फॉर सर्वायवल कशासाठी झालेले असतात? तर टिकून राहण्यासाठी झालेले असतात. आता या ठिकाणी ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम म्हणजेच ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे काय? तर कोणत्याही वातावरणामध्ये स्वतःला मॅच करून घेण्याची क्षमता. ॲबिलिटी टू मॅच द चेंजिंग एन्व्हायरमेंट. ॲबिलिटी टू मॅच द चेंजिंग एन्व्हायरमेंट इज कॉल्ड अ ॲडॅप्टेशन. मग तिथे जे ॲडॅप्टेशन झालेलं आहे त्यालाच डॉर्मन्सी ऑफ सीड असं म्हटलं जातं. बघा डेफिनेशन. स्ट्रक्चरल ऑर फिजियोलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल इज कॉल्ड अ डॉर्मन्सी ऑफ सीड. मीन्स इट इज अ रेस्टिंग पिरियड ऑफ अ सीड. ह्या काय आहे? त्या सीडचा एक रेस्टिंग पिरियड आहे. इट इज अ स्टेट ऑफ metabolic arrest. Arrest means to stop, to cease, which helps the survival of organism during adverse environmental condition. बघा यामध्ये काय होतं की ह्या सीड मध्ये जे काही मोठ्या मेटाबॉलिक चेंजेस होत असतात हे मेटाबॉलिक चेंजेस थांबतात, अरेस्ट होतात
ज्यामुळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी या सीडला किंवा त्या बीला त्याचा उपयोग होत असतो. म्हणजे जरी प्रतिकूल वातावरण असेल तरी ती सीड त्या वातावरणामध्ये सुप्तावस्थेमुळे टिकून राहते आणि जेव्हा त्याला फेवरेबल कंडिशन अनुकूल वातावरण मिळेल तेव्हा ती जर्मिनेट होते, रुजते आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होत असतं. द सीड्स जर्मिनेट ओनली आफ्टर कंप्लीशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. जेव्हा हा डॉर्मन्सी पिरियड संपतो तेव्हा सीड रुजत असते किंवा जर्मिनेट होत असते. सीड्स जर्मिनेट ओनली आफ्टर completion of dormancy period. Then there are some examples. In some plants, oldest mature seeds have grown in a viable plants. Example, Lupinus articus. It have a dormancy of 10,000 years. 10 वर्षांची सुप्तावस्था त्याच्यामध्ये असते. सेकंड, फिनिक्स डॅक्टिलिफेरा. इट हॅव 2000 इयर्स डॉर्मन्सी. याचा डॉर्मन्सी पिरियड किती आहे? 2000 इयर्स. देन सम सीड्स आर शॉर्ट लाईव्ड. एक्झाम्पल, सिट्रस. काही बिया ह्या शॉर्ट लाईव्ड असतात, लगेच त्या ठिकाणी त्या नष्ट होतात. त्याचे एक्झाम्पल आहे सिट्रस. अँड द टायनी सीड्स आर इझी फॉर डिस्पर्सल. टायनी मीन्स स्मॉल. लहान सीड्स आहेत त्या डिस्पर्शनसाठी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्या किंवा सहज त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. त्याचे एक्झाम्पल आहे स्ट्रायगा, ऑर्किड्स अँड ओरोबँकी. देन नेक्स्ट पॉइंट इज सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. द फ्रुट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड्स. सीड्स ज्या आहेत त्या फळांमध्ये तयार होत असतात, त्यामुळं फ्रूट त्या सीडला न्यूट्रिशन किंवा पोषण, नरिशमेंट प्रोव्हाइड करत असतं, त्याचं पोषण करत असतं. फ्रुट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड्स. देन फ्रुट्स प्रोटेक्ट सीड्स. सीड्स फळांमध्ये बंद असल्यामुळं जोपर्यंत त्या फळांमध्ये आहे तोपर्यंत त्या सुरक्षित राहत असतात. सीड used as a propagation organ of a plants. आपल्याला एखादं नवीन प्लांट लावायचं असेल किंवा शेतात आपल्याला भात, गहू याचं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण पेरणी करतो, ते सीड्स त्या ठिकाणी लावत असतो. म्हणजेच आपण त्या सीडचा वापर करून नवीन प्लांट तयार करत असतो. सीड युज्ड ॲज अ प्रोपोगेशन ऑर्गन ऑफ अ प्लांट्स. देन सीड्स अँड फ्रुट्स डेव्हलप a special device for their dispersal. Dispersal means transfer of seed from one place to another place. एका ठिकाणाहून बी दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा त्याला सीड डिस्पर्शन असं म्हटलं जातं. अँड दीज सीड्स अँड फ्रुट्स डेव्हलप अ स्पेशल डिव्हाइस फॉर देअर डिस्पर्सल. हे डिस्पर्शन होण्यासाठी त्या सीडमध्ये किंवा फ्रूटमध्ये काही स्पेशल खास असे बदल झालेले असतात, काही त्या ठिकाणी डिव्हाइसेस तयार झालेले असतात. सो दे हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसीज आणि त्यामुळे ती स्पेसीज सगळीकडे डिस्ट्रीब्यूट, सगळीकडे विखुरण्यासाठी उपयोगी ठरत असते. असे एक्झाम्पल काय असतात बघा. त्यामध्ये किंवा हवेमध्ये खाली एक सीड असतं आणि त्याला केसांचा पुंजका जसा असतो तसे हेअर्स तयार झालेले असतात. आपण त्याला म्हातारे असं म्हणतो. These are seeds of calotropis. रुईची ती त्या ठिकाणी सीड्स असतात आणि इट इज अ पॅपस कॅलिक्स. त्याला पॅपस कॅलिक्स असं म्हटलं जातं. देन कॅस्टर. कॅस्टर म्हणजे एरंड. एरंडाचं जे फ्रूट आहे इट कन्सिस्ट स्पाइन्स. त्याला काटे तयार झालेले असतात आणि त्यामुळे शेळ्या मेंढ्यांच्या अंगाला चिटकून ते या ठिकाणाहून त्या ठिकाणी पडत असतात. किंवा शेतात लांडगे असतात, ते सुद्धा शेळ्या मेंढ्यांच्या केसांना चिकटून त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांची ट्रान्सफर होत असते. त्यानंतर जर आपण शेवगा घेतला तर शेवग्याला 3 विंग्स असतात आणि त्या विंगच्या साह्यानं त्या ठिकाणी ते एका डिस्पर्शन त्याचं होत असतं. म्हणजे अशी काही मेकॅनिझम्स किंवा अशी काही डिव्हाइसेस सीड आणि फ्रूटला तयार झालेले असतात ज्याच्या साह्यानं डिस्पर्शन होत असतं आणि त्याचा उपयोग स्पेसीज डिस्ट्रीब्युशनसाठी
होत असतो. देन सीड्स स्टोर फूड मटेरियल इन एंडोस्पर्म और कॉटिलिडॉन. सीड्स जे रिझर्व्ह फूड मटेरियल आहे ते एंडोस्पर्म मध्ये आणि कॉटिलिडॉन्स म्हणजे दलांमध्ये करत असतात आणि त्यामुळं सीड्सचा वापर अन्नद्रव्यामध्ये किंवा ह्युमन बीइंग्स सीड्सचा वापर अन्नामध्ये सुद्धा करत असतात. आय होप यू अंडरस्टूड द डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड fruit. Then we see a short assignment. Solve these questions in your notebook. Watch this video at least for 2 times. Thank you.